आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे सांगा ना यार, मला काहीच खरं वाटत नाहीये, प्लीज। प्रीतम, तू इथे काय करतोयस आणि या प्रियाच्या बेडरूम मधून बाहेर कसा आलास? एक मिनिट। ही आमच्या दोघांची रूम आहे। मी आमच्या दोघांच्या रूम मधून बाहेर पडलो। ओ प्रिया, मला वाटलं तुला थोडी तरी लाज शिल्लक असेल। प्रीतम माझ्या होणाऱ्या बाळाचा बाप आहे आणि तरी सुद्धा तू त्याच्यासोबत तुझं रिलेशन कंटिन्यू ठेवलंस। यू रिमेंबर, तू मला प्रॉमिस केलं होतंस की हे जेव्हा सिद्ध होईल की हे बाळ प्रीतमचंच आहे तेव्हा तू हे घर सोडून निघून जाशील। मग काय झालं? तू का अजूनही इथे थांबलीयस? का इथून निघून नाही गेलीस? प्रीतम, तू चल माझ्या बरोबर। निका, एक मिनिट। देवी यांनीच मला काल रात्री सांगितलं होतं की प्रीतम सर त्यांच्या खोलीत झोपतील प्रिया मॅडम सोबत। मी म्हणलं त्यांना की मी घेऊन जाते प्रीतम सरांना आमच्या घरी, पण त्यांनी नाही सांगितलं। त्यांनी सांगितलं की प्रीतम सर त्यांच्या खोलीतच राहतील त्यांच्या बायकोसोबत। कळलं? ए तू गप गप। प्रीतम, तू माझ्या होणाऱ्या बाळाचा बाप आहेस आणि तू या प्रिया बरोबर रूम शेअर केलेलं मला चालणार नाही। तू चल माझ्या रूमवर। निघा। ह्या घरात कोण राहणार आणि कोण जाणार ना, हे आईच ठरवते। ठीक आहे, तुला खूप माज आलाय ना? आता डिसिजन अहिल्या मॅडमच घेतील। तू जा, तुझी बॅग पॅक कर, बघून घेईन सगळ्यांना। इडियट। काय सांगते, तुम्ही चला। त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, मी तो कॉन्ट्रॅक्ट लीगल टीमलाही पाठवलाय। अहिल्या मॅडम, तुम्ही साक्षात न्यायाची देवी आहात ना? मग तुमच्याच घरात तुमच्या समोर माझ्यावर अन्याय होतोय आणि तरी सुद्धा तुम्ही इतक्या शांत कशा?